पावसाळा आला की मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचे अनुभव अक्षरशः ऐकण्यासारखे असतात। दरवर्षी पाऊस पडतो, रुळावर पाणी येतं, सिग्नल यंत्रणा ठप्प होते, मुंबापुरीची लाईफलाईनच बंद पडते। दरवर्षीचा हा घोळ टाळण्यासाठी यंदा रेल्वेनं काही वेगळी तयारी केली आहे का? आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। पावसाला सुरुवात झाली की मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात। मात्र यंदा अशी परिस्थिती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं चांगलीच तयारी केली आहे। रुळांमधील कचरा काढणं, नाल्यांची सफाई, 700 ठिकाणी वृक्ष छाटणी, मध्य रेल्वेनं नाले सफाई करून 90,000 घनमीटर गाळ काढलाय। शिवाय रेल्वे हद्दीतील 76 भूमिगत नाल्यांची सफाई केली आहे। मध्य आणि हार्बर मार्गावरील पाणी साचणाऱ्या 19 स्थानकांच्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी 27 पंप बसवण्यात आले। मुंबई महापालिकेनं त्यांच्या हद्दीतील 15 ठिकाणी 16 पंप बसवले। पुराचं पाणी धोकादायक पातळीवर आल्यास धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर बसवण्यात आले। त्याचबरोबर हवामान खातं आणि आपत्कालीन विभाग यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी मरे नियंत्रण कक्ष तयार केला आहे। सिग्नल यंत्रणेत तांत्रिक समस्या उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी 950 डिजिटल एक्सेल बसवण्यात आले। मध्य रेल्वेच्या पट्ट्यात असणाऱ्या दरडी, दगड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या 604 ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे। जिथे पाणी नेहमी तुंबतं, ज्याचा आपल्याकडे गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणांत वल्नरेबल लोकेशन्स आपण जे म्हणतो, जिथे पाणी साचू शकतं, अशा जवळजवळ 19 ठिकाणी आम्ही 27 मोठे मोठे पंप्स लावणार आहोत, ज्याच्याने पाण्याचा निचरा लवकर व्हावा आणि पाणी तिथे तुंबू नये। तसंच महापालिकेने सुद्धा जवळजवळ 15 ठिकाणी त्यांच्यातर्फे 16 पंप्स ते रेल्वे स्थानकांवरती लावणार आहेत। तर त्यांचे 16 आणि आमचे 27 असे पंप्स विविध ठिकाणी आम्ही लावणार आहोत। तसंच आम्ही जवळजवळ 90,000 मीटर लांबीचे जे नाले होते त्यांची सफाई पूर्ण केलेली आहे। पश्चिम रेल्वेनंही पावसाळ्यात रेल्वेचा खोळंबा होऊ नये यासाठी पावसाळापूर्व कामं पूर्ण केली आहेत। मरीन लाईन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, मीरा रोड, माहीम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, विरार आदी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। त्यासाठी यावर्षी 88 डिझेल पंप बसवण्यात आले। रेल्वेचे सिग्नल, टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांची देखील दुरुस्ती केली आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वे हद्दीतील 41 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे। पहले फेज़ की जो तैयारियां हमारी लगभग हम मई एंड तक वो पूरी कर लेते हैं और उसमें लगभग काफ़ी हद तक पूरी हो चुकी हैं। उसमें नालों की सफाई का काम रहता है, कल्वर्ट्स की क्लीनिंग का रहता है, डीसिल्टिंग जो ड्रेन्स वगैरह रहता है उनका डीसिल्टिंग का रहता है। जो लो लाइंग एरियाज़ रहते हैं वहाँ हम पंप्स वगैरह इंस्टॉल करते हैं ताकि अगर पानी की अगर जमाव होता है तो उसकी निकासी समय के अनुरूप और जल्दी से हो सके। उसके अलावा अर्थिंग्स जो हमारे वो पूरे चेक करते हैं। सिग्नल सिस्टम की पूरी प्रणाली हम जांच करते हैं। एकूणच रेल्वे प्रशासनानं मान्सूनच्या दृष्टीनं जोरदार तयारी केली आहे। मात्र ही तयारी किती फायदेशीर ठरते हे पडणाऱ्या पहिल्या पावसातच स्पष्ट होणार आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।